हॅलो हाय नमस्कार. नवीन एका दिवसाची नवीन अशी सुरुवात. तर आज काहीतरी असं हेल्दी खायचं होतं, त्यामुळे मी आज बीटची कोशिंबीर करायचं ठरवलेलं. तर ही काय करायला स्वादी सोपीच आहे. बीट घ्यायचं, ते किसून जायचं, त्याचं पाणी काढायचं नाही. पाणी त्याच्यामध्ये सगळं असतं. त्या बीटमध्ये आपण बारीक कांदा चिरायचा, बारीक टॅमॅटो चिरायचं, ते मिक्स करून घ्यायचं आणि 1 चमचा दही टाकायचं आणि ते पण छान मिक्स करून घ्यायचं बीटमध्ये. ही उन्हाळ्यात कोशिंबीर ना खायला खूप छान लागते. आपण ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही बरोबर खाऊ शकतो आणि रोज खायची म्हटलं तरी छान वाटते. त्याचा कंटाळा येत नाही, कारण ह्या कोशिंबीरचा कंटाळा येत नाही. किती पण केले तरी खाऊ वाटते. ही आपण संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त सॅलड म्हणून पण करू शकतो. ही करायला फक्त 5 ते 10 मिनटं लागतात. बीट खिसलं, सगळं साहित्य घरात असलं तरी पटकन होतं. आणि सॅलड आपल्याकडे सहसा आपल्या घरामध्ये असतं. तर ह्याच्यामध्ये ते मिक्स करून झाल्यानंतर त्याला थोडी तेलाची फोडणी टाकायची. तेलामध्ये जिरे टाकायची, मोहरी टाकायची आणि 1-2 बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या. ती फोडणी तेलामध्ये टाकून चांग तडतडली की कढीपत्ता पण टाकायचा, पण माझ्याकडे तेव्हा उपलब्ध नव्हता, त्यामुळे फक्त मी मिरचीची फोडणी दिलेली आणि ते त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर जेव्हा आपण खातो तेव्हा मीठ घालायचं, आधी घालायचं नाही, कारण मिठाने खूप पाणी सुटतं. शेंगदाण्याचं कूट घालायचं. हे बेस्ट असतं कोशिंबीरमध्ये आणि त्याची चव पण छान होते. आजच्या जेवणासाठी हे होतं. आजच्यापुरतं एवढंच. थँक्यू.